नमस्कार, मी प्रणिता. आजच्या रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण बटर चिकनची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आधी आपण त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे 30 मिनिट्स. त्यासाठी आपण आधी त्याच्यामध्ये बेसिक काही मसाले घालणार आहोत. हळद, मीठ, मसाला आणि सुहानाचा चिकन मसाला आणि 2 ते 3 टेबलस्पून आपण एवढं त्याच्यामध्ये दही घालणार आहोत. आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं मिक्स करून आपण अर्धा तास त्याला रेस्टवर ठेवूया. आणि त्यानंतर आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची आहे. मग इथे मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये काही खडे गरम मसाले, कांदा, टॅमॅटो हे सगळं घालून आपल्याला छान बारीक होईपर्यंत, हे थोडं नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मिरची, लसूण, आलं आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला याला थोडं शिजवून घ्यायचं आहे थोडं नरम होईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला याची छान पेस्ट वाटून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावर थोडं झाकण ठेवूया आणि वाफेवर याला छान शिजवून घेऊया. ते बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी छान शिजलेलं आहे. मग त्यामध्ये थोडासा बटरचा तुकडा घालूया, कोथिंबीर घालूया आणि जे वरती गरम मसाले दिसतील ना, तेजपत्ता वगैरे, ते सगळं आपण नरम झाल्यावर त्यातून काढून घेऊया. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा पुन्हा हळद मसाला घालूया. खूप जास्त नाही, कारण आपण मॅरिनेटसुद्धा केलं आहे तिथे पण सुद्धा टाकलेलं आणि इथे पण, त्यामुळे थोडं कमी प्रमाणात टाकूया. त्यानंतर आपण मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊया. आणि हे बटर चिकन आहे, त्यामुळे आपण एका कढईत पुन्हा भरपूर बटर घालणार आहोत. आणि आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण थोडंसं 70% कुक करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बटरमध्ये आपण हे चिकन घालणार आहोत आणि याला आपल्याला वाफेवर 70% शिजेल एवढंच शिजवायचं आहे, पूर्ण नाही शिजवायचं आहे. कारण नंतर आपण जी ग्रेव्ही बनवलं आहे त्यामध्ये ते चिकन घालून पुन्हा आपल्याला 5 ते 7 मिनटं शिजवायचं आहे. येथे बघू शकता, मला 8 ते 9 मिनटं लागले होते एवढं शिजायला स्लो गॅसवर. हे छान आपलं कुक झालं आहे. त्यानंतर आपण पुन्हा एक कढई ठेवायची, त्यात थोडं बटर घालायचं आणि आपण जी ग्रेव्ही बनवलेली होती ती ग्रेव्ही घालूया. आणि त्यामध्ये आपण जे चिकन फ्राय करून ठेवलेले होते ते चिकन घालूया आणि 5 ते 7 मिनटं याला छान उकळी येईपर्यंत छान उकळू देऊया. आणि तुम्ही ग्रेव्ही टेस्ट करा तुमच्या अकॉर्डिंग, हळद, मसाला आणि मीठ. आणि मग मला थोडं तिखट आणि मीठ कमी वाटत होतं, म्हणून मी पुन्हा ग्रेव्हीमध्ये टाकलं. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टेस्ट करून मग टाका. त्यानंतर आपण फ्राय केलेले चिकन त्यामध्ये घालूया एक एक करून आणि छान याला उकळी देऊया. वरून आपण थोडीशी कसुरी मेथी घालूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास कमेंट करा.